प्रथमात 10 धावा. चं टार्गेट आणि आता भरपूर जवळ आली आहे टीम ताडाळी. बॅटची बाहेरची कडा. या मैदानावरती शॉर्ट थर्डमॅन पॉइंट गली हे अशा जागात ना तिथे तुम्हाला तुमच्या टीम मधले बस फिल्डर तैनात करावे लागतील. कारण जरा जरी बॅटची बाहेरची कडा लागली तर आउटफील्ड फास्ट चेंडू सहज फरार होऊ शकतो मैदानाच्या बाहेर. एक सिंगल ऍड झाली. अजय भोईर अजूनही मॅच सोडत नाहीये, लढायला तयार टीम आयडल दिवे. आणि समीकरण आता बदलत चाललंय या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या ताडाई संघाच्या बाजूने चांगली बॅटिंग केली, सलामीला येऊन एकही विकेट गमावली नाहीये. आणि रणवीर रिदम मध्ये थोडेसे अडथळे का बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. भावेश आणि त्याला साथ देताना आकाश. 51चं टार्गेट म्हटलं तर मोठं होतं, पण म्हटलं जाताना सफलता पाने के लिए जेब में गांधी हो या ना हो लेकिन दिल में आंधी जरूर होनी चाहिए. आणि ते वादळ आलं या फलंदाजांच्या बॅट मधून आणि टार्गेट सहज चेस करेल का सध्या हा प्रश्न आहे. सॉफ्ट हँडनं पुश केलं, सिंगल पूर्ण झाली आहे. 2 धावा तर नक्कीच बनवू शकतील कारण आउटफील्ड फास्ट आहे. ग्राउंड देखील भरपूर भरपूर चांगलं. फुलडसला देखील आज एक वेगळा आनंद या मॅचच्या दरम्यान मिळू शकेल. 2 धावा आल्यानंतर समीकरण बदलत आहे. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावात 44 म्हणजे 6 चेंडू 7 रनची गरज आहे. 44 6 बॉल आणि 7 रन. सहा चेंडू 6 बॉल आणि 7 रनची गरज. मॅच आता अगदी क्लोज झाली आहे, त्याच्यामुळे नक्कीच हा सामना जर एक चांगली बॉलिंग झाली तर जिंकू शकते टीम आयडल दिवे. आणि शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केला पंकजला. अंतिम षटक आणि कालेच्या मैदानावरती 6 बॉल 7 रन डिफेंड करणं हे म्हणजे तितकंसं चॅलेंज असेल. आणि पाहिजे ते चॅलेंज स्वीकारलं जाईल का, एक मोठा विक्रम असेल. पहिलाच बॉल सरळ जातो निघून, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार आलाय. आणि समीकरण पूर्णपणे खुलं झालंय. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर आता या मॅच मध्ये शिल्लक काय तर 5 बॉल आणि 3 रनची गरज. आणि या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. आणि विजेता टीम लगेच खेळ पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाच्या विरुद्ध. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला. ऑन साइडला ट्रॅव्हल होतो बॉल, लॉंग ऑनला एक सिंगल मिळाली आहे टीम ताडाळीला. आणि त्या सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 49 वरती. 4 बॉल आणि 2 रनची गरज आहे. या मैदानावरती नंदनदादा एक गोष्ट तर नक्कीच प्रेडिक्ट करेल की टॉस जिंकणं तितकंसं महत्वाचं आहे. कारण टार्गेट किती मोठं असो या मैदानावरती महागडं नाही आहे. त्यामुळे टॉस जिंकून समोरच्या टीमला कमीत कमी पर्यंत थांबवणं आणि ते टार्गेट जर तुमच्याकडे चांगले बॅट्समन असतील उजवा आणि डावा हाताचे तर तुम्ही चेस करू शकता. कारण फलंदाजांना भरपूर साथ देते ही खेळपट्टी. रनआउटचा प्रयत्न व्हायलाच हवा होता कारण तुमच्याकडे रन फक्त 2 आहेत. आणि जर इथे तुम्ही डायरेक्ट हिट केलं असतं तर मॅच मध्ये इंटर झाले असता, मग तसं झालं नाही. एक सिंगल मिळते आणि समीकरण उरलंय 3 बॉल 1 रनची गरज. स्कोर इज लेवल आणि मॅच टाय झाली तर प्रथम बॅटिंग करणारा संघ त्याला विजयी घोषित केलं जाईल. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय. बॉल मैदानातून बाहेर आणि टीम आयडल दिवे स्पर्धेतून बाहेर.
यश पाटील आलेत. जॉली कामतकर वेलकम. जॉली बॉईज यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश आणि भावेशने जर पाहिलं दोघांनी सलामीला येऊन नाबाद ही मॅच जिंकून दिली आहे. मध्ये सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश. त्याच्या बॅटमधनं रन आलेत 30 आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम ताडाईनं. तर ताडाईच्या कॅप्टननं लगेच रिपोर्ट करायचं आहे आणि टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा तुमच्या कॅप्टनना देखील यायचं आहे टॉस साठी. कालेर गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद उमराटकर यांचे इथे शुभागमन झालं. या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ते पण त्यांची भूमिका पार करून आमचे दोन्ही ऑफिशियल मैदानातून बाहेर आले. दोघांनी क्रिकेटचा एक काळ गाजवला. मध्ये दिलीप पाटील आजही गाजवतात. टीम बंद्रा मारुती कालेसाठी खेळताना. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचं भावेश फास्ट आणि टॉस साठी देखील या, कारण आज आमच्याकडे वेळ नाहीये जास्त. सरपंच उपसरपंच चषकाचा आज फायनल डे आपण एन्जॉय करणार आहोत. आणि नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये रंगेल आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सन्माननीय विनोदजी उमराटकर साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. 2 दिवसाची स्पर्धा आहे. ट्रॉफी 4 आहेत. तरी देखील 4 ट्रॉफीज. माझ्या कारकिर्दीमध्ये ही गोष्ट तर प्रथमच पाहतोय. तर आपण टॉस करतोय या सामन्याचा. पूर्णा विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम ताडाळीमध्ये. हा सामना देखील 4 षटकांचा रंगेल. सॉरी 3 षटकांचा. 3 ओव्हरची मॅच आहे. तर टॉस बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. तर टीम ताडाळी आणि त्यांच्या विरुद्ध पूर्णामध्ये टॉस केला जातो. सेकंड राऊंडची पहिली मॅच 3 ओव्हर असेल आणि विनोदांच्या शुभ आम्ही कॉइन स्पिन करतोय. छापाचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय टीम ताडाईनं. तर नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय काय फिल्डिंग समोर पूर्ण टीम आहे. 3 ओव्हरची फक्त मॅच आहे. किती बंद थांबवण्याचा माइंडसेट असेल? 50च्या खाली. 3 ओव्हर मध्ये 50. कारण तुला देखील माहिती आहे मैदानावरती धावा बनतात. सो विश ऑल द बेस्ट. 3 ओव्हरची मॅच आहे. काय माइंडसेट असेल? माइंडसेट काही नाही, पण आमची मॅच एकदा झालेली आहे तर आम्ही पण ट्राय करू आता. त्याने सांगितलं 3 ओव्हर मध्ये 50. 3 ओव्हर 50 म्हटलं तर जवळजवळ 17.33 सरासरी आणि 51चं टार्गेट आलं तर 18. तुमचे बॉलर डिपेंड करू शकतील का 51 रन झाला तर? प्रयत्न करू. सो विश ऑल द बेस्ट. 18 रनला देखील प्रयत्न करू. तुम्हाला हा प्रश्न पडला की आता तुम्हाला टार्गेट किती सेट करावं लागेल. दोन्ही टीमला पण दिवस शुभेच्छा. सगळ्यात इम्पॉर्टंट असं मित्रांनो कॉन्फिडंट. 3 ओव्हरची मॅच म्हटलं तर ॲज अ कॅप्टन मी असतो तर मी नक्की सांगितलं असं की 35च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. काही हरकत नाही. दोघांना पण दिवस शुभेच्छा आणि लगेच वर नेक्स्ट मॅच कडे फिल्डिंग सजवायची आहे टीम ताडाई स्पोर्ट्स.
मॅच सुरू होईल. सामन्याचं पहिलं सत्र कसं रंगेल नक्कीच हे आपण ऐकू. ठाकूरपाडा नक्कीच आणि भिवंडी विभागातील एक लोकप्रिय समालोचक सुनील पवार सरांना. अनेक अनेक धन्यवाद ओमकार. तर मित्रांनो आपण पाहतायत छोटू आणि बंटी एवन जोडी कालेर यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 20-21 हा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस असेल. आजच्या दिवसातला पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना दोन दिग्गज संघामध्ये. पूर्णा स्पोर्ट पूर्णा या संघाने एक बलाढ्य संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आताच जो सामना संपला त्यामध्ये मात्र पाहतोय की आपण ताडली संघाने सुद्धा एका चांगल्या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीत धडक मारलेली आहे. आणि दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला. ताडाली विपक्ष इथे मात्र पूर्णा नाणेफेकीचा कॉल पाहिला पण वरार देवी स्पोर्ट ताडाली संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे संगणकाने. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाचा संगणक. चला आपण वेळ कमी घ्या कारण की आज शेवटचा दिवस आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संगणक जर आपण इथं आला असेल तर लगेच आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचा आहे. यानंतर जो सामना होणार आहे गावदेवी वडगर विपक्ष जयरी स्पोर्ट रांजोली. रांजोली संघाचा कर्णधार आणि वडगर संघाचा संगणक आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. त्यानंतर मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष केवणी स्पोर्ट केवणी अशी लढत पाहायला मिळेल. हा सामना 3 षटकाचा आहे आणि 3 षटकाच्या या सामन्यामध्ये किती धावाचं टार्गेट उभं करेल इथे मात्र पूर्णा स्पोर्ट पूर्णा हा संघ पहिल्या सत्रामध्ये. सलामी जोडी सागर आणि आकाश यांनी अप्रतिम उल्लेखनीय कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि एक चांगली पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली होती आकाश आणि सागरच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यातला सामनावी ठरला होता. आकाश यांनी खूप छान असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला होता. 2 विकेट प्राप्त करून 21 धावाचं योगदान दिलं होतं आणि त्याच ऑलराऊंड परफॉर्मन्स करून जॉली स्पोर्ट कामतगर संघाला या संघाने पराभूत केलं होतं. तर सागरने सुद्धा पहिल्या सामन्यात 23 धावाची अतिशय छान एक बहारदार खेळी साकारली होती. दोन्ही फलंदाज खूप छान लयमध्ये आहे आणि तोच फॉर्म इथं मात्र या सामन्यात कायम ठेवतोय काय पाहायचंय. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज भाविक सज्ज होतोय. वरार देवी स्पोर्ट ताडाली संघाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून तो भाविक सज्ज होतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. समोर एक क्लास आणि स्टायलिश फलंदाज आकाश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. पहिला चेंडू ऑन द रेसचा फटका पोहोचतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती धक्का बसतोय पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाला. सरपंच उपसरपंच बंटी छोटूने भरविली स्पर्धा ही क्रिकेटची. गुणलेखक ची भूमिका मोहित पार पाडताना पाहतोय आपण. आणि एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं. भाविक यांनी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्याच प्रकारे चेंडू टाकला होता आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज भाविक. स्लीपर कव्हर रिजनकडे क्षेत्ररक्षक उभा होता आणि एक सुरेख झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर इथं मात्र प्रतीक. स्ट्राईकला असेल डावखुरा फलंदाज
सागर, एक मोठी जबाबदारी असेल सागरवर. याच पात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता, पण याच पात्र चेंडू मिड ऑफला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडू तोपर्यंत मात्र सागर एक सिंगल कंप्लीट करतोय. खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं. इथं मात्र खातं उघडल्या गेलं या एका धावेनी. 1-1 अशी धावसंख्या पूर्ण संघाची. अतिशय वेगात हवेचा वेग पाहतोय आपण. बंद्या मारुती क्रीडानगरी कालेच्या या ऐतिहासिक मैदानावर एक जबरदस्त टुर्नामेंट पाहतोय आपण. सरपंच उपसरपंच चषक 2021. याच पात्र हा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला भिरकावलंय. षटकार. शिशे ठेवलं ना 101 सगळ्यांना मानाची. पट्टी छोटूने भरविली स्पर्धा ही क्रिकेटची. बक्षिसे ठेवलं ना 101 सगळ्यांना मानाची. बॅट्समॅन मारते फिल्डर राहते विकेट पट्टे कोण. अप्रतिम शॉट पाहिला पण सरळ बॅटिंग डाऊन द ग्राउंडचा फटका होता आणि या प्रतीक मात्र षटकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय. फुलटॉस याच पात्र मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्रशक्ती तर नाही आहे. दुरून क्षेत्रशक्ती येतोय, चेंडूला फील करतोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात प्रतीक या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. या 2 धावींनी प्रतीक व्यक्तिगत जर पाहिला पण 8 या धावसंख्येवर पोहोचण्यास संघात धावसंख्या 1-9. जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. फलंदाज प्रतीकच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी इथं मात्र करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज प्रतीक. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय 9 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण पूर्ण संघाची दुहेरी अंकित प्रवेश करते ती 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. जबरदस्त टोला मिड विकेटच्या वरतून चेंडूला भिरकावतोय. सागरच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार. म्हणता येईल 1-16. वरारदेवी ताडाली विपक्ष पाहतोय आपण पूर्ण. आजच्या दिवसातली दुसऱ्या फेरीची ही पहिली लढत पाहतोय आपण. सरपंच उपसरपंच चषक 2021 च्या माध्यमातून. तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द ही ट्रॉफी दिलेली आहे असे आमचे स्पॉन्सर प्रसाद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. याच पात्र पुलचा फटका कडक. काय सुंदर शॉट आहे. षटकार. आकाशांचं प्रतीकच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार पाहिला आपण. षटकाने मात्र धावसंख्येत वेग वाढतोय. धावसंख्या पाहतोय आपण 22. एक मोठ्या धावसंख्येकडे इथे मात्र वाटचाल करताना पाहतोय पूर्ण संघ.
एक बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर मनोबल वाढलेल्या संघाचं ज्या प्रकारे आक्रमण करतोय प्रतीक रसपात्र एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह पाहतोय आपण सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतोय चेंडू मात्र स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय सीमा पार हा चौकार फलंदाजी करताना त्या मात्र प्रतीक या फलंदाजाला आपण पाहतोय क्रमांक 3 वर आला होता आणि एक जबरदस्त टोलेजिंग फटकेबाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय याच पात्र स्टेप आउटचा फटका जबरदस्त पण क्लिअर होईल की मात्र आता जाऊन विसावेल लांगोपच्या वरतून अजून एक उत्तुंग षटकार दरम्यान वराळ दिवसभर ताडाली संघासाठी शुभेच्छा आलेले आहेत आमचे समालोचक एकच वादा मोहन दादा यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद दादा कालच्या दिवसामध्ये माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते याच पात्रा पूल करण्याचा प्रयत्न टॉप एज पाहतोय आपण शॉर्ट फाईनली एक सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलंय तोपर्यंत मात्र संधी होती सद एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज प्रतीक संघात धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते ती 33 धावसंख्या एक जबरदस्त टोलेजिंग फटकेबाजी पाहतोय आपण प्रतीक खास आक्रमण स्वीकारतोय आणि सौफेर फटकेबाजी प्रतीकच्या बॅट मधून आपण पाहतोय खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज सागर यांनी सुद्धा एक आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे 2 चेंडूचा सामना केलाय आणि 7 या धावसंख्येवर स्ट्राईकला इथं मात्र सज्ज होतोय सागर गोलंदाज अक्षय सज्ज होताना मारा करण्यासाठी समोर सागर यास पात्र वेगवान चेंडू थोडासा सफल होऊन ऑनसाइड कडे खेळायचं होतं पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर दुसऱ्या फेरीतला आजच्या दिवसातला पहिला सामना कालच्या दिवसामध्ये ज्या संघाचा दबदबा कायम होतं पहिला पण श्री गणेश भरोडी आणि वीर तानाथ दापोडे यास पात्र फक्त टॅप केले चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावखडीचा प्रयत्न केला जातोय पण तालमेल पाहायला मिळाला नाही आणि अशा प्रकारे सागर हा फलंदाज इथं मात्र पाहतोय की धाव बाद होतोय तीन षटकामध्ये 50 साकडा पार करणार आहोत तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे त्यांना पाहतोय आपण यज्ञेश 2 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्ण संघाची धावसंख्या 2 बाद 34 आणि अंतिम षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण अमित छोटू आणि बंटी यांच्या माध्यमातून सरपंच व उपसरपंच चषक 20-21 आयोजन आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहतोय कालच्या दिवसामधून 2 संघ सेमीमध्ये प्रवेश केलेले आहे श्री गणेश भरोडी आणि वीर तानाथ दापोडे काय क्लास फलंदाजी पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये खास अजय पाटील च्या बॅट मधून एक अर्धशतक पूर्ण केलं होतं 15 चेंडूमध्ये एक वेगवान खेळी साकारली होती आणि या स्पर्धेतला हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण जवान कालेर संघाच्या नावावर आहे 77 धावा धावपलकावर लावल्या होत्या आणि लो स्कोरिंग सुद्धा त्या संघाच्या नावावर आहे सर्व बाद 7 तर स्ट्राईकला इथं मात्र प्रतीक अंतिम षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमित राईट अमोर द विकेट पहिला चेंडू वेगवान चेंडू पण लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण पंचाची दुनिया समांतर रेषेत डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू खराब सुरुवात इथं मात्र अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते एक धाव धावफलकामध्ये ऍड करताना गुणलेख पाहतोय आपण
मोहित. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 35. गोलंदाज सज्ज होताना अमित. राईट द विकेट सज्ज होते मारा करण्यासाठी. यावेळेस पात्र खूप छान लेंथचा चेंडू सुरेख वापसी करताना या चेंडूवर पाहतोय आपण गोलंदाज अमित. वेग पण खूप छान होता आणि लेंथ लाईन खूप अप्रतिम होती. अंतिम षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 35. पूर्ण स्फोट पूर्ण संघाची. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण वराळ दिविस्फोट तडाली या संघाच्या समोर. हाफ ट्रॅक चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. टॉप एज फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण रोखू शकणार नाही तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 36. चांगली कामगिरी या अंतिम षटकामध्ये करेल का इथं मात्र गोलंदाज अमित. आतापर्यंत छान गोलंदाजी हाताळतोय. वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक केलंय. डावखुरा फलंदाज यज्ञेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. समोर गोलंदाज अमित भन्नाट वेगासह मारा करतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण तो क्षेत्ररक्षण कायम आहे. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट जवळपास मिड ऑफ वाईडीसवर उभा आहे. सज्ज होतोय गोलंदाज. फुल टॉसचा फटका. फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला अप्रतिम घेईल आणि फलंदाज या चेंडूवर मात्र फेल. काही चेंडूवर मोठे फटके मारेल काय. आपल्या संघाची धावसंख्या जवळपास 40चा आकडा पार करून देईल काय. आतापर्यंत जर पाहिलं आपण धावफलकावर धाव त्या फक्त आणि फक्त 36. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण या अंतिम षटकामध्ये अमितच्या माध्यमातून. समोर खेळण्यासाठी प्रतीक सुपर कामगिरी करतोय सध्या खेळपट्टीवर. याच पाहता सुरेख फटका. स्टँड अँड डिलेवर लांब पल्ल्याचा गगनभेदी उत्तुंग षटकार. साठी निश्चित वडगड संघाचा कर्णधार आणि राजनुलीत संघाचा संगणक आपण या दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच संपर्क साधायचे व्यासपीठावर येऊन. गावदेवी वडगड संघाचा संगणक गोलंदाज सज्ज होताना अमित. राईट द विकेट. परत एक मोठा फटका. पुलचा फटका पाहतोय आपण. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा धमाका पाहतोय षटकार. धन्यवाद. काय धमाल. तिथे मात्र प्रतीक नावाचा फलंदाज त्याच्या बॅट मधून निघणारा 5वा षटकार पाहतोय आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 39 धावसंख्येवर इथे मात्र फलंदाजी करताना पाहतोय. धावसंख्या जर पाहिली खूप वेगात पुढे सरकते ती आता मात्र 48. 5 षटकार प्रतीकच्या बॅट मधून आणि कालच्या दिवसामध्ये 2 फलंदाजांनी खूप छान खेळी साकारली होती. एक म्हणजे अजय पाटील बरोडी संघाचा आणि दुसरा 40 धावाची खेळी साकारली होती हर्षद चौधरी यांनी. आणि आज अजून एक फलंदाज पाहतोय आपण इथे मात्र प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 39 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. संघात धावसंख्या 48. एक जबरदस्त फटकेबाजी करतोय इथे मात्र पूर्णस्फोट पूर्ण संघाचा क्रमांक 3 वर आलेला प्रतीक अजून खेळपट्टीवर आहे आणि चौफेर धमाकेदार डाव साकारतोय आपल्या संघासाठी. अंतिम चेंडू असेल या डावातला.
यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पण परफेक्ट खेळताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अंतिम चेंडूवर इथं मात्र प्रतीक धाव बाद होतोय. तर अशा तऱ्हेने 3 षटकाची समाप्ती 48 धावा धावपलकावर 49 धावचं टार्गेट उभं केलंय वरादी स्फोट ताडाली या संघासमोर पूर्ण स्फोट पूर्ण संघाने. तर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये ओमकार सज्ज असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. चला राजनोली संघाचा संगणक लगेच यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं मात्र आलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार दिलेला आहे असे प्रसाद पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचे. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. तिथे मात्र सज्ज आहेत समालोचक ओमकार. राजनोली संघाचा कर्णधार आपण यायचंय. भावेश आलेत कॅप्टन टीम जे हरी राजनोईचे आणि एका बाजूला साहिल आणि मान्यवरांचे शुभ हस्त. आम्ही कहतो टॉस 4 ओव्हरची मॅच असेल आणि चेसिंग कंपल्सरी. कॉल केला छापा आणि काटाला म्हणजे टॉस जिंकला टीम वडघरनं. नाणेफेकी जिंकली साहिल समोर जहरी राजनोली. वन ऑफ द ग्रेट इन्फॉर्म टीम. खासदार चषकाचा उपविजेता संघ तुमच्या समोर असेल. काय निर्णय घ्याल? बॅटिंग करू. 4 ओव्हरची मॅच आणि बॅटिंग या मैदानावरती काय स्ट्रॅटेजी? 60+ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील सरपंच उपसरपंच चषक फक्त 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा तरी देखील तब्बल 4 ट्रॉफीज आहेत. कारण अनेक अशा स्पर्धा आपण पाहतो 2 दिवसाची टुर्नामेंट असली फक्त फर्स्ट अँड सेकंड नंबरसाठी ट्रॉफीज आणि कॅश प्राइज दिली जाते. मग तिथे तब्बल 4 संघांना 4 ट्रॉफी देऊन सन्मान केला जाईल. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? दरवर्षी चांगलं आयोजन करतात ते सरपंच उपसरपंच. सो विश ऑल द बेस्ट. आणि टॉस गमावल्यानंतर देखील फिल्डिंग भेटली. मी म्हणाल याच्यापेक्षा जास्त मोठी पर्वणी नसेल. कारण राजनोली जेव्हा जेव्हा टॉस जिंकते फिल्डिंग घेते आणि आता टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग मिळाली आहे. तू टॉस जिंकला असता तुझा निर्णय आज काय होता? क्षेत्ररक्षणच घेतला आणि आता जे हवं होतं तेच मिळालं. 4 ओव्हरची मॅच समोरच्या कॅप्टनने सांगितलं की 60+ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमीत धावापर्यंत. एक मोठं टार्गेट जर समजा सेट झालं या मॅचच्या दरम्यान तर ॲज अ बॅट्समन नक्कीच कुणाकडनं जास्त अपेक्षा? जितू आणि बंटीदा. सो विश ऑल द बेस्ट भावेश. तुला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. जहरी राजनोली म्हटलं तर नेहमीच एक दर्जेदार क्रिकेटसाठी हे गाव जाणलं जातं आणि त्यांच्या विरुद्ध आहे टीम वडघर. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. थँक्यू सुनील पवार. तीन ओव्हरची मॅच आणि 48 रन पूर्ण झालेत आणि 49 धावेचं लक्ष्य. 49 टू विन. जसं सांगितलं होतं टीम ताडाईच्या कॅप्टननं की आम्ही 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि मग 48 धावा पूर्ण झाल्या. 49 धावेचं लक्ष्य त्यांच्या समोर उभारलं गेलंय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा टीमच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती ऍड झाली आहे एक सिंगल आणि अकाउंट इथे ओपन झालाय
बॅटिंग करणाऱ्या टीमचं. सुरुवात तर चांगली करावीच लागेल. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेस झालाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. 4 धावा. टार्गेट 3.3 मध्ये सहज चेस केलं होतं. त्या मॅच मध्ये 49 करायच्यात. घाम गाळावा लागेल ताडाळी टीमला. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातो. बीट करून येते फलंदाजाला आणि चेंडू जाईल. इथे मात्र डॉट. ताडाळी मोहनदादा भोईर ते देखील आमच्यासोबत जोडले गेले. ते एक उत्कृष्ट समालोचक. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्याकडनं टीम ताडाईला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चौकाराला बासमन भावेशा बॅटमॅन त्यानंतर प्रत्युत्तर दिलाय. इथे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आकाशला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळले. गॅप मोठा लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आणि चेंडू एका टप्प्यावरती बंद्रा मारुती क्रीडा नगरी काल्हेर मधनं बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार. टीम ताडाळीला हा पहिला धक्का आणि पूर्णाला मिळतीये सांघिक सफलता आणि बॅट्समन आउट झाले. त्यावेळी रनआउटच्या स्वरूपानं विकेट जातीये ती म्हणजेच फलंदाज भाविकची. रन्स बनवणं तितकंच चॅलेंज असेल. सध्या उजव्या त्याच्या बॅट्समनसाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच बॅटिंग करणं थोडंसं चॅलेंज आहे. कारण ज्या एंड बॉलिंग होतीये त्या एंड उजव्या त्याच्या फलंदाजाला बाउंड्री क्लिअर करणं तितकंच चॅलेंज आहे. तर तितकं देखील अवघड नाही आहे. बाउंड्री टेनिस बॉलवरती तुम्ही कोणत्याही ठिकाणी क्लिअर करू शकता. फक्त टायमिंग एलिव्हेशन ताकद या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि आमच्या एंट्री गेट समोर कोणीतरी इको पार्क केली आहे. सिल्वर कलर ती तुम्हाला बाजूला करायची आहे. सिल्वर कलरची जी इको कार आहे ज्या प्रेक्षकांनी एंट्री गेट समोर पार्क केली आहे तिचा त्रास खेळाडूंना आणि आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये देखील होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यामुळे लगेच तिथनं ती इको जर बाजूला केली ज्या कोणाची असेल तर नक्कीच एक सहकार्य होईल. टीमची टोटल झाली एका षटकानंतर 10 धावा. टार्गेट 49. 12 बॉल 39 रनची गरज या मॅचच्या दरम्यान. 12 चेंडू 39 19.50 सरासरीने आता 2 षटकांमध्ये रन बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. अशक्य असं मित्रांनो क्रिकेट जगतामध्ये काहीच नसतं. जर तुमच्यामध्ये क्षमता असली स्वतःला सिद्ध करण्याची आणि कर्तृत्व आणि नेतृत्व हे मात्र कधी कोणाकडनं उसणं मिळत नाही. आणि विजयाना हा शौर्याचा अलंकार असतो. तो मागून मिळत नाही. त्यासाठी झगडावा लागतं घाम गाळावा लागतो. आणि तो घाम जर या मॅचच्या दरम्यान गाळला गेला तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल. ती इको अजून थोडीशी क्रॉस लावा. अजूनही तिचा तो त्रास होतोय. कारण सूर्यकिरण डोळ्यावरती येतात ती परावर्तित होत आहेत त्या कारमुळे. आणि बरोबर जे फ्रंट मिरर आहे त्याच्यावरून ते रिफ्लेक्शन होत आहे.
मी थोडीशी क्रॉस लावली तर बेटर आहे. थँक्यू. अलॉंग द कार्पेट पहिलाच बॉल लॉंग ऑन ला गेला आणि ऍड होतीये एक सिंगल आणि मॅच वरती पारड आता भारी होत चाललंय. टीम पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण क्रिकेट संघाचं पहिल्या षटकामध्ये फक्त 10 रन आला. तो दबाव आता जाणवतो टीम ताडाळीवरती. अतिशय चांगली लाईन आहे आणि फिल्डिंग देखील तितकी सुंदर झाली आहे. शॉर्ट फाईन लेगला अडवला गेला हा बॉल. सरपंच उपसरपंच चषक आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय ज्या सरपंच आहेत त्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट टुर्नामेंट सौभाग्यवती स्नेहाताई देवेंद्र पाटील त्यांच्या नावानं आणि उपसरपंच भरत जयवंत पाटील साहेब हा बॉल हवे त्या लॉंगॉनला फोल्डर आहे आणि जज केलाय आणि फायनली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार शिशे ठेवलं एक सगळ्यांना मानाची. पट्टी छोटूने भरविली Thank you, DJ. स्पर्धा ही क्रिकेटची. ऍड झाला सिक्सर आणि 6 धावेनं डाव फलकता कुठेतरी आशेचं किरण जाग करतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 18 धावा अजून 31 रनची गरज आहे. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइडला बाउंड्री तर नक्कीच मिळू शकेल असं वाटलं होतं पण फिल्डिंग का लाजवाब झाली आहे. चेंडू पर्यंत पोहोचले. जो बॉल पडल्यानंतर बाउन्स होणार होता त्याला आधीच व्यवस्थित जज करून चेंडूवरती झडप मारली गेली आणि 2 धावा वाचवला गेला संघासाठी. टीमची टोटल 2 ने पुढे सरकती 20 धावा. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे. 49 एक मोठं लक्ष सेट झालं टीम ताडाळी समोर आणि आता ते महागड वाटू लागलं या मॅचच्या दरम्यान. बॉल तयार ओव्हर द विकेट. इथे लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकचा बॉल भरपूर बाहेर अवांतर धाव झाली. ऍड एक रन या मॅच मध्ये नक्कीच लाभदायक ठरेल. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष अशक्य नाहीये. नुकतंच मानकोली सरपंच चषक सुरू आहे. 12 बॉल मध्ये 44 करायच्या होत्या जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध आणि MRI बॉल वरती 12 बॉल 44 म्हणजे नक्कीच मोठं चॅलेंज होतं. म्हणजे त्या रन बनवल्या होत्या बॅटिंग करताना. गावदेवी अंजूसाठी कोणाला म्हात्रेनं काऊ कॉर्नरच्या वरनं फेकून दिला बॉल. या मॅचची रंगत अजून वाढतीये. मॅच मध्ये तो ट्विस्ट कन मारलाय आता ऑन साइडला एक दमदार 6. घरी घरी रस आहे. वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27 आणि अजूनही करायच्यात या मॅचच्या दरम्यान 22 धावा. 7 बॉल 22. कुठलंच लक्ष या मैदानावरती अशक्य नाहीये. हा बॉल मध्ये इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. ओव्हर द विकेट फुल्लर लेंथ होता ऑन साइडला खेळायचं होतं. फिल्डिंग अतिशय लाजवाब झाली आहे आणि अंपायरचा इशारा आलाय. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट LBW अंपायर. Yes, thank you. 6 बॉल 22 रन. सहा बॉल आणि 22 धावा. या मैदानावरती अशा मॅचेस देखील चेस झालेल्या आहेत. चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. GTC वरती तुम्ही पाहू शकाल रिप्लाय. अतिशय चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून होतीये. गुड डिसिजन.
कुठेतरी आवाज आला होता की चिन्नूने बॅटचा संपर्क झाला, मग बॅट अगदी विकेटवरती ग्राउंडिंग झाली, तेच पाहिलं होतं ऑफिशियल अंपायर्सनं आणि एक चांगला निर्णय इथं आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल 22 रन आणि स्ट्रायकर इनला फलंदाजीसाठी सज्ज झाला. सलामीचा बॅट्समन भावेश 2 चौकार त्यानं मारले. 3 बॉलचा सामना करत 9 रन त्याच्या बॅटमन आलेत आणि आता त्याच खेळाडूकडनं अशा अपेक्षा कुठेतरी ठेवतोय संघ ताडाळी या मॅचच्या दरम्यान. 6 बॉल 22 धावा. पहिलाच बॉल मॅच रंगेल. लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय आणि फेकून दिलाय सरळ स्टँड मध्ये. षटकार. षटकार आणि 6 बॉल 22 मॅच होती. एक मोमेंटम हवा होता आणि आता तो मिळाला आणि सांगतोय ताडाई संघ का घाबरताय आपण यशाला. आणि बॅटिंग करताना भावेश म्हणतो हे विसरू नका की माझ्या हात पण एक सिकंदर आहे. बॅटची कडा बॉल शॉट थर्डमॅनला अडवला गेला. एक सिंगल ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. दुसरा रनचा प्रयत्न इथे होतोय आणि दुसरी रन घेताना नॉन स्ट्रायकर इनला बॅट्समन रनआउट नाही आहे, त्यामुळेच स्ट्राईक चेंज होणार आहे. कारण जी हवी होती स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न होता तो मिळणार नाही आहे. कारण भिवंडीचं क्रिकेट आहे, हे रूल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता 5 बॉल मध्ये ज्यावेळी करायच्या होत्या रन 16 त्यावेळी आली आहे एक सिंगल. म्हणजे आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 रनची गरज आहे. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल कधी घेतली जात नाही. मग हा सामना तसाच रंगेल आणि एक चांगला झेल फलंदाज होईल बाद आणि संपेल. अजून एका फलंदाजाचा खेळ आणि समीकरण उरतंय. 3 बॉल आणि 15 रनची गरज. 3 बॉल 15. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये भावेश. एकाही खेळाडूनं त्याला साथ दिली नाहीये. मग एकटा लढतोय आणि 1 बॉल या मॅच मध्ये रन बनवायच्या 7. एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल या मॅच मध्ये चमत्कार घडू शकतोय. आणि 1 चेंडू 7 रन गोल्डन 6 ची वाट कुठेतरी पाहिली जाईल जर येणारा चेंडू व्हाईट किंवा नो बॉल आला. षटकार जरी आला तरी मग मॅच जिंकणाऱ्या टीम पूर्ण. कारण स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. मग पाहिजे एखादा चमत्कार इथे घडेल का. चमत्काराला नमस्कार केला जातो आणि व्हाईट बॉल. यस, अंपायरचा इशारा. हा चेंडू खराब आहे. 1 बॉल आणि आता 6 रन. आणि म्हणून म्हणालो की क्रिकेटमध्ये चमत्काराला नमस्कार केला जातो. 1 बॉल 7 रनची गरज असताना जर बॉलर वाईट टाकू शकतो
तर एक बॉल 6 रनची गरज असताना त्याच बॉलरला बॅट्समन षटकार का मारू शकत